नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी। त्या मेथीच्या भाजीला काय काय साहित्य लागणार आहे? लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही मुगाची डाळ 10 ते 15 मिनटं आपण पाण्यामध्ये भिजत घातली। इथे कढईमध्ये तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया। लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो हे सगळं घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर आणि ते व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मऊ करून घ्यायचा आहे तेलावरती। कांदा व्यवस्थित मऊ झाला की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। आता आपण टोमॅटो घालून घेतलाय। टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता। हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर त्याच्यावर मीठ घातलेलं आहे मी। मीठ घालूनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर ही जी मेथी आपण पाण्यात भिजत ठेवली होती ती अशी आपण हाताने तोडून घेणार आहोत। तुम्हाला हवी तर तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ, पण मी अशी तोडून घेते। हे बघा, अशी व्यवस्थित आपण ही मेथी तोडून घ्यायची, पानं तिची जी देठं असतील बारीक बारीक कोवळी ती पण तोडून घ्यायची। आणि त्याच्यानंतर ही मी 2-3 पाण्यामध्ये धुतलेली आहे आणि मग आपण ही मेथी कढईमध्ये घालणार आहोत। सगळी मेथी कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। या मेथीच्या भाजीला 1-2 वाफ आणून घ्यायची आणि मग आपल्याला मुगाची डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची। वाफ आणली एक की मग त्याच्यामध्ये ही भिजत ठेवलेली जी मुगाची डाळ होती ती सगळी डाळ आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करूया। अशा प्रकारे मुगाची डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। परत याला 1-2 वाफ आणायची म्हणजे आपली मुगाची डाळ शिजेल। तसं ही मेथी आपण तेलावर टाकल्यानंतर मेथीला थोडंसं पाणी सुटतं, त्या पाण्याने मुगाची डाळ शिजून जाते, एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही। तर 1-2 वाफ आणल्यानंतर आपली भाजी तयार होऊन जाईल। कशी वाटली भाजी कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।